नमस्कार. मी एम.आर. देशपांडे, अंकशास्त्री आणि सही विश्लेषक आहे. आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्याचा वापर कसा करावा. वास्तविक पाहता मी तुमचे आभार मानतो आणि तुमचं कौतुकही करतो की तुम्ही ठरवलंय की नवीन मोबाईल नंबर घ्यायचा आणि तुम्ही तो नंबर घेतलाय. आता तो नंबर कसा वापरायचा याबद्दलचा माझ्या ऑफिसकडून तुम्हाला सॉफ्ट कॉपी आली असेल PDF द्वारे. माझ्याकडून तुम्हाला व्हॉइस क्लिप पण येणार आहे किंवा आपण प्रत्यक्ष भेटूनही जाणून घेणार आहोत. पण प्रत्येक वेळी आपण प्रत्यक्ष भेटू फिजिकल डिस्टन्समुळे शक्य नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पेज नंबर M1 वर उजव्या हाताला माझा फोटो आहे. M.R. देशपांडे असं लिहिलेलं आहे. तुमचा मोबाईल नंबर सही असल्यास त्यातील अंकही म्हणजे ग्रहही तुमच्या अपेक्षापूर्तीसाठी काम करतात असं लिहिलंय. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, साहजिकच तुम्ही सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर हे पेज नंबर M1 वर लिहिलेलं आहे. आपण आता पेज नंबर M2 वर जाऊया. आपण पेज बदलूया. पेज नंबर M2 वर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या शुद्ध सात्विक मराठीमध्ये छापलेल्या आहेत. त्यातल्या मी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगतो. या सूचना तुम्हाला 2 वेळेस वाचायच्या आहेत. पहिली सूचना आहे, हा जो नंबर आहे तो पोस्टपेड स्वरूपाचा आहे. कारण प्रीपेडमध्ये छापलेले नंबर येतात, त्यामुळं आपल्याला तो नंबर देता येत नाही. हा पोस्टपेड स्वरूपाचा आहे. तुमची जन्मतारीख, तुमच्या कामाचं स्वरूप, तुमच्या जीवनाच्या अपेक्षा आणि सध्याच्या अडचणी यानुसार हा नंबर तयार केला आहे. आता हा नंबर तयार करताना तुमच्या अंककुंडलीला डोळ्यासमोर ठेवलेला आहे की उदाहरणार्थ तुमच्या अंककुंडलीमध्ये 5 अंक जर 3 वेळा आलेला आहे तर आम्ही तो मोबाईलमध्ये घेण्याचं टाळलेलं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या अंककुंडलीमध्ये जर 1 अंक एकदा आला आहे तर आम्ही तो मोबाईलमध्ये 2दा घेतला आहे. A+Bचं टोटल 3च व्हावं, 3 पेक्षा जास्त होऊ नये याची अगदी कसोशीने अगदी बारकाईने आम्ही अभ्यास केलेला आहे. आता जर मोबाईल नंबर आम्ही स्त्रियांसाठी बनवतो, मुलींसाठी बनवतो, त्याच्यामध्ये 2 अंक हा चंद्राचा आहे. तो साहजिक स्त्रियांशी निगडीत असल्यामुळं 2 अंक आम्ही जर स्त्रियांच्या अंककुंडलीमध्ये असेल तर आम्ही 2 देतच नाहीये. 6 अंक पुरुषाशी निगडीत आहे. जर 6 अंक त्यांच्या कुंडलीमध्ये ऑलरेडी असेल तर 6 अंक आम्ही देतच नाहीये. किंवा फार फार तर तुमची अंककुंडली आणि मोबाईल कुंडलीमध्ये मिळून त्याची टोटल 3 टाइम्स 6, 3 टाइम्स 5, 3 टाइम्स 7 असं करतो आम्ही. याच्याने काय होतं की हे बॅलन्सिंग होतं. जसं तुम्ही परगावी जाताना व्हील अलाइनमेंट करता आणि मग जाता, गाडी सर्व्हिसिंग करता आणि मग जाता. मित्रहो, रॅन्डम मोबाईल नंबर रॅन्डम रिझल्ट देतो म्हणून मी तुम्हाला स्पेशल नंबर देतोय आणि तोही काही अंकशास्त्री असाच नंबर बनवून देतात असं नसतं. तर तो तुमच्या जन्मतारखेला मॅच होणारा असला पाहिजे. तर पेज नंबर M2 वर काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तर पहिली आहे की तो हा पोस्टपेड नंबर आहे. 120 दिवस म्हणजे 4 महिने तुम्हाला हा पोस्टपेड नंबर वापरणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. 120 दिवसानंतर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आहे तो प्लॅन चालू ठेवा, पोर्ट करा, प्रीपेड करा, तुमची मर्जी. 120 दिवसानंतर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. मित्रहो, याचं बिल 590 ते 640 येऊ शकतं. याच्यापेक्षा जास्तही येऊ शकतं. जर तुम्ही नको ते ॲप डाउनलोड केले, इंटरनेटचा वापर जास्त केला, याचं बिल जास्त येऊ शकतं. तर माझं असं म्हणणं असेल की सुरुवातीचे 4 महिने तुमच्या अल्टरनेट मोबाईलमध्ये इंटरनेट आहेच, त्याचा वापर करत करत ह्याचा थोडाफार वापर करा, म्हणजे बिल तुम्हाला 590 पेक्षा किंवा 640 पेक्षा कमी येईल. आता त्याच्या पुढचं आहे की हा नंबर चर्निंग नंबर असू शकतो. चर्निंग नंबर म्हणजे काय होतं, कॉलेजचे मुलं मुली किंवा काही व्यापारी किंवा टेलिकॉलर लोक घेतात, वापरतात, टाकतात. त्यांना माहिती नाही की हे डायमंड आहे, त्यांना माहिती नाही की हा हिरा आहे. घेतात, नंबर टाकून देतात, नंतर तोच नंबर नव्याने विक्रीला उपलब्ध होतो. आता वास्तविक पाहता नंबर असे तयार होतच नाही आहेत. नंबर पुन्हा पुन्हा जुने नंबर विक्रीला येतात, त्याला चर्निंग नंबर म्हणतात. तर कधी कधी 10,000त एखादा नंबर असा निघू शकतो की जो एखाद्या फ्रॉड्युलंट माणसाने वापरलेला आहे, एखादा काहीतरी चुकीचं काम केलेल्या माणसाने वापरलेला आहे. तर त्याला वारंवार चुकीचे कॉल जर येत असतील तर कृपया आम्हाला तात्काळ सांगा, आम्ही तो नंबर तुम्हाला बदलून देऊ. म्हणून आम्ही असं सांगतो की 1 महिनाभराचा जो कालखंड आहे, 1 महिनाभर तो नंबर फक्त इन्कमिंगला ठेवा, कुठेही अटॅच करू नका. त्यात तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्हाला तो नंबर कसा आहे. त्यानंतर
तो नंबर आधारला लावा, नंतर तो बँक अकाउंटला लावा. आता पेज नंबर M3 आपण येऊया. M3 तुमची एका बाजूला अंककुंडली मांडलेली आहे, एका बाजूला मोबाईलची कुंडली मांडलेली आहे. ॲबसेंट नंबर तुमच्या कुंडलीमध्ये लिहिलेले आहेत. तुमच्या नवीन मोबाईलमध्ये 10 अंक आहेत, त्याच्या 9 जोड्या दिलेल्या आहेत. त्या 9 जोड्याचे काय अर्थ होतात हे आम्ही तुम्हाला व्हॉइस क्लिपद्वारे सांगणारच आहोत. तर पहिल्या जोडीपासून 9 जोडीपर्यंत सगळ्या जोड्या मित्र अंकाच्या आहेत. त्यासोबत आम्ही तुम्हाला उजव्या हाताला ATM पिन दिला आहे, मोबाईल लॉक दिला आहे जो 4 अंकी असणार आहे, जीपे फोनपे लॉक दिला आहे तो 6 अंकी असणार आहे, आणि विशिष्ट वेळी हातावर लिहिण्यासाठी करंगळीच्या खाली जो मांसल भाग आहे तिथे तुम्हाला काही अंक लिहायचे आहेत. वानगी दाखल सांगतो, 3129 लिहायचा आहे जो क्लायंट मिळवण्यासाठी आहे, 96 लिहायचा आहे जो मॅनेजमेंटसाठी आहे, आणि 7512 जो लिहायचा आहे तो तुम्हाला मोठं काम मिळणे, सेव्हिंग होणे यासाठी आहे. जसं वांग्याची भाजी आपल्याला आवडते म्हणून आपण रोज खात नाही, तसं हे अंकसुद्धा आलटून पालटून लिहायचे. आणि पेज नंबर M4 ॲफर्मेशन दिलेले आहेत. ते ॲफर्मेशन तुम्ही सविस्तर वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, रोज वाचा, म्हणजे तुम्हाला त्या ॲफर्मेशनचाही जीवनात फायदा होईल. मित्र हो, तुम्हाला हा नवीन नंबर लाभदायक ठरो. तुमच्या नोकरी, व्यवसायात, तुमच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये हा तुम्हाला प्रगतिशील ठरो या शुभेच्छासह मी इथे थांबतो. हा नंबरबद्दल काही डाऊट वाटला तर मला विचारू शकता, पण हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, पहा आणि माझी व्हॉइस क्लिप ऐका. सर्व प्रश्नाची उत्तरं त्यात मी दिलेली आहेत. धन्यवाद.